हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे मूग डाळ भजे धुलीवंदन स्पेशल. चला तर बघूयात. अर्धा तास मी मूग डाळ भिजवून ठेवलेली आहे. ती छानपैकी नितरून घेणार आहे. त्यातलं पाणी सगळे काढून घ्यायचे व्यवस्थित आणि चाळणीमध्ये त्याचे पाणी सगळे काढून घ्यायचे. त्यानंतर मी वाटण करणार आहे त्याचं. तर हिरवी मिरची टाकलेली आहे, आलं टाकलेलं आहे आणि लसूण आणि थोडे जिरे, हे सगळं आपण छान बारीक वाटून घेणार आहे. झालेलं आहे आपलं वाटण. आता आपण ते एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर आपण डाळ पण वाटून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशी जाड बारीक वाटायची छानपैकी. आणि अशा पद्धतीने आपण सगळी डाळ वाटून घेणार आहे. हे बघा, झालेली आहे आपली डाळ वाटून. पाणी टाकायचे नाही तिच्यामध्ये, न पाणी टाकताच वाटायचे आहे. आणि फक्त अर्धा तासच डाळ भिजवायची. हॅपी होली. त्यानंतर मी कांदा कापून घेतलेला आहे, त्यात मस्त ॲड करायचा. 3 कांदे घेतलेले आहे मी, मोठ्या साईजचे. त्यानंतर कोथिंबीर आणि मीठ हे चवीनुसार टाकायचे. मी 1.5 चमचा मीठ टाकलेले आहे. आणि जिरे परत एकदा छान मिक्स करायचं. त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. जास्त हळद नाही टाकायची. छान मिक्स करायचं व्यवस्थित. त्यानंतर आपण भजी तळून घेणार आहे. हे बघा, असं हाताने मिक्स केलं तरी चालते छान. आणि सकाळी सकाळी नाश्ता म्हणून खाण्यासाठी खूप छान असते आणि हेल्दी पण असते मूग डाळ भजी. चला तर मग, तेल गरम झालेले आहेत, आपण भजी काढून घेऊयात. छान छोटे मोठे आकाराचे भजे काढायचे, तुम्हाला हवे तसे. छान मंद गॅसवर होऊ द्यायचे. हळूहळू हलवायचे त्याला. हे सांभाळून करायचं, नाही तर आपल्या हाताला चटका वगैरे लागू शकतो. किंवा कढई तेलकट झालेली असते ना, तर थोडी सांभाळून ती करायची, ठेवायची गॅसवर. छान आपल्या भज्यांना कलर पण छान आलेला आहे. चला तर मग सर्व करूयात. सॉस, चटणी त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो. किंवा पुदिना चटणीसोबत पण आपण आपले मूग डाळ भजे खाऊ शकतो. आणि मस्तपैकी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. छान मीठ टाकून हिरवी मिरची त्याच्यासोबत खूप छान लागते खायला. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.